गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास आजच्या तासिकेमध्ये बुद्धिमत्ता या भागावर शिकवणार आहे आणि बुद्धिमत्ता हा भाग येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा भाग आहे. तर आपण उदाहरणाच्या माध्यमातून किंवा आजचा जो भाग आहे तर तो बुद्धिमत्तेमधला अंकमालिका हा भाग आपण शिकणार आहोत. अंकमालिका. तर ह्या अंकमालिकेमध्ये का असतं तर हे वेगवेगळे अंक दिलेले असतात आणि त्याचबरोबर आपण म्हणजे कमीत कमी वेळामध्ये आपण फास्टपैकी बेरीज, वजाबाकी, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ हे कसे आपल्या लवकर लक्षात आले पाहिजे. म्हणजे आपण काय करू शकतो, त्या भागावरचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला खूप मदत होते. मग आज तुम्हाला मी याच्यामध्ये संख्या, फर्स्ट कॉलममध्ये देतो तुम्हाला संख्या, दुसरा वर्ग आणि तिसरा घन. तर ह्याचे याचे 3 भाग करा तुमच्या वहीचे आणि त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचे, 1 ते 25पर्यंतचे किंवा 1 ते 20पर्यंतचे घन तुम्ही काय केले पाहिजे, वर्ग आणि घन तुम्हाला मुखपाठ असले पाहिजे. की तुम्हाला संख्या दिली की लगेच तुमच्या ते लक्षात आले पाहिजे. तर एक ही ती संख्या आहे. तर 1चा वर्ग किती, 1चा वर्ग 1, 1चा घन किती, 1चा घन 1च, 2, 2चा वर्ग 4, 4 ही झालं वर्ग आणि याचा 2चा घन किती, मग 2चा घन 8. आता 3चा वर्ग 9 आणि या 3चा घन 27. तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला 1 ते 20पर्यंतचे जे घन, वर्ग आणि घन हे मुखपाठ असले पाहिजेत. 4चा वर्ग 16 आणि 4चा घन 64, 5चा वर्ग 25 आणि या 5चा घन 125, 6चा वर्ग 36 आणि 6चा घन 216, 7चा वर्ग 49 आणि 7चा घन 343, 8चा घन, 8चा वर्ग 64 आणि 8चा घन 512, 9चा वर्ग 81 आणि 9चा घन 729, 10चा वर्ग 100 आणि 10चा घन 1000. हे जे वर्ग आणि घन हे कसे असले पाहिजे, तुम्हाला हे मुखपाठ असले पाहिजे. त्यानंतर पुढचे घ्या, अकरा, 11चा वर्ग 121 आणि 11चा घन 1331, 12चा वर्ग 144 आणि 12चा घन 1728, 13चा वर्ग 169 आणि 13चं घन 2197, 14चा वर्ग 196 आणि 14चा घन
1714 घन 2744 15 वर्ग 225 15 घन 3375 16 वर्ग 256 16 घन 4096 17 वर्ग 289 17 घन 4913 18 वर्ग 324 आणि 18 घन 5832 19 वर्ग 361 आणि 19 घन 6850 20 वर्ग किती 20 वर्ग 400 आणि 20 घन 8000. तर हे जे घन आहेत 11 वर्ग 121 11 घन 1331 12 वर्ग 144 12 घन 1728 13 वर्ग 169 आणि घन 21 से 97 14 वर्ग 196 आणि 14 घन 2744 15 वर्ग 225 आणि 15 घन 3375 16 वर्ग 256 आणि 16 घन 4096 17 वर्ग 289 आणि 17 घन 4913. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला हे 1 ते 20 पर्यंतचे वर्गमूळ आणि त्याचे घन आणि घनमूळ हे सर्व पाठ असले पाहिजे. तर मग आपण या भागावरचे काय करू शकतो, अंकमालिकेवरचे आपण वेगवेगळ्या पद्धतीचे गणितं सोडवू शकतो. आता समजा मोठ्यात मोठी जर संख्या दिलेली असेल तर त्यासाठी काय करायचं माहिती आहे का, त्या संख्येचा वर्ग काढत असताना आपल्याला काही सूत्रांचा वापर करावा लागतो. तर तो कोणत्या सूत्राचा वापर करावा लागतो, तर हे बघा, अगदी तुम्ही मोठ्यात मोठ्या संख्येचा सुद्धा वर्ग काढू शकता. सूत्राच्या आधारे आपण काय करू शकतो, वर्ग आणि वर्गमूळ जे आहे तर ते शोधून काढू शकतो. मोठ्यात मोठ्या संख्येचे मोठ्या संख्यांचे वर्ग काढावयाचे असल्यास काय करावं, आपल्याला पुढील सूत्रांचा वापर करावा. सूत्राचा वापर करावा. कोणतं सूत्र आहे बघा, तर ते सूत्र आहे a - b चा वर्ग. काय करायचं आपल्याला, वेगवेगळ्या संख्यांची ज्यावेळेस आपल्याला मोठ्या संख्या दिलेल्या असतात आणि त्यांचे वर्ग काढायचे असतात त्यावेळेस आपल्याला या सूत्राचा वापर करावा लागतो. तर मग याचा विस्तार काय होतो, a वर्ग प्लस b वर्ग मायनस 2ab. या सूत्राच्या आधारे आपण काय करू शकतो, मोठ्यात मोठ्या संख्येचा वर्ग काढू शकतो. आणि दुसरं सूत्र आहे a प्लस b चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab. या दोन सूत्राच्या आधारे आपण काय करतो,
मोठ्यात मोठ्या संख्येचा वर्ग काढू शकतो. तर मग बघा, आता आपल्याला काय करायचं, आपल्याला 99 या संख्येचा वर्ग काढायचा. 99 या संख्येचा काय करायचं, आपल्याला वर्ग काढायचा आहे. तर मग आपल्याला कोणत्या सूत्राचा वापर करावा लागेल बरं? तर आपल्याला यासाठी ह्या वरच्या सूत्राचा वापर करावा लागेल आणि या सूत्राच्या आधारे आपल्याला काय करता येईल, ह्या 99चा वर्ग काढता येईल. अगदी या सूत्रामध्ये ठेवा, तुम्हाला हे गणित जशास तसं जमून जाईल. तर मग याचा विस्तार करत असताना आपल्याला कसं करावं लागतं, 99चा वर्ग काढत असताना 100 उणे 1, 100 उणे 1 म्हणजे किती, 99. मग याचा काय करायचं, आपल्याला वर्ग करायचा. वर्ग केल्याच्यानंतर आपल्याला काय मिळून जाईल, ह्या 99चा वर्ग मिळून जाईल. तर बघा, आता आपण तुम्हाला मी ह्या 99चा वर्ग काढून दाखवतो. कशाच्या आधारे, या सूत्राच्या आधारे. तर मग समोर घ्या, पहिले सुरुवातीला काय सांगितलं त्यांनी, ए वर्ग. ए वर्ग म्हणजे, ए म्हणजे कोणती संख्या आहे याच्यातली, 100. 100चा वर्ग अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग कोणता, आता ही बी म्हणजे 1, तर ह्या बीचा वर्ग 1चा वर्ग मायनस 2 गुणिले 2 गुणिले किती करतील, ए किती आहे, 1000. ए किती आहे, 100 गुणिले 1, बी किती आहे, 1. मग आता याचा गुणाकार करायचा. आता 1000चा वर्ग किती होईल, आपले 100चा वर्ग. 100चा वर्ग तुम्हाला माहीत आहे सर्वांना, किती आहे याचा, 10,000. 10,000. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 अधिक 1चा वर्ग किती आहे, 1चा वर्ग 1 आणि मायनस, आता याचा गुणाकार करून घ्या अगोदर, हे 200 यांचं 200. तर मग याचा आता आपल्याला काय करायची, याची वजाबाकी करून टाकायची. दहा हजार, आता 1 मिळवल्याच्या नंतर 10,000 1 होईल. 10,000 1. मग काय करायचं, याच्यातून 200 मायनस करायचे. आता 200 मायनस केल्यानंतर आता हे 11, 11मधून हे 1ला 1 येईल, बरोबर. दहा हजार आणि 201. हे 1 मिळवायला लागतील आपल्याला, तर 10,001 होतील. हे 10,001 याच्यामधून 200 काढून टाकायचे. तर हा 1ला 1 0, 10तून 2 गेले, खाली राहिले 8, 1 9, 9,801, 9,801. तर याचा वर्ग किती आला, 9,801. म्हणजे आपण इथं काय केलं, ह्या 10,001मधून 200 वजा केले. मग ह्या 99चा वर्ग किती आला, मग आता 9,801, 9,801 हे या पद्धतीनं आपण याचा वर्ग काढलेला आहे. तर आता दुसरं बघू. आता हे एक सूत्राच्या आधारे काढलं आपण. मोठ्या संख्येचा वर्ग काढत असताना आपण काय केलं, हे 1 नंबरचं
हे सूत्र वापरलं आणि त्या सूत्राप्रमाणे आपण काय केला, त्याचा वर्ग काढलेला आहे. आता आपण दुसऱ्या सूत्राच्या आधारे काढू. ए अधिक बीचा वर्ग त्याचा विस्तार ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab. तर या सूत्राच्या आधारे दुसरं काढून दाखवतो मी तुम्हाला. उदाहरणार्थ 53चा वर्ग काढायचा आपल्याला. आता 53चा वर्ग काढायचा आपल्याला. या संख्येचा वर्ग काढायचा. तर या संख्येचा वर्ग काढण्यासाठी आपल्याला हे 2 नंबरचं सूत्र वापरावं लागेल. या सूत्राच्या आधारे आपण हे काढू शकतो. मग हे कसं होईल याचा विस्तार? 50 अधिक 3 म्हणजेच ए आणि बी 50 अधिक 3चा वर्ग. तर याचा आपल्याला विस्तार करावा लागणार आता आपल्याला. बरोबर एचा वर्ग म्हणजेच 50चा वर्ग अधिक बीचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग अधिक ए 2 गुणिले ए अधिक बी म्हणजेच 50 गुणिले 3. तर हे 5 5 25 म्हणजेच 50चा वर्ग किती आला? 2500 2500 अधिक 3 त्रिक 9 9चा वर्ग झाला तो. आणि हे 5 दोन्ही आपलं 5 दोन्ही 10 10 म्हणजे 100 आणि 100 गुणिले 3 म्हणजे हे 300. याचा गुणाकार किती आला? 300. मग या तिन्हीची काय करायची आपल्याला? आता तिन्हीची बेरीज करावं लागेल आपल्याला. मग तिन्हीची बेरीज करण्यासाठी तुम्ही मांडून घ्यायचे एकाखाली एक. 2500 नंतर 900 नंतर 300. मग हा 9 0 5 आणि 3 8 आणि 2 ला 2 म्हणजेच 2809. 2809 हे काय झालं? 53चा वर्ग झाला. 2809 हा 53चा वर्ग. या पद्धतीने आपण या 2 सूत्राच्या आधारे काय करू शकतो? मोठ्यात मोठ्या संख्येच्या वर्ग आपण काढू शकतो. तर ही 2 वर्ग कसे काढायचे हे तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात आलं असेल अशी मी आशा करतो. आणि या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहा. थँक्स फॉर वॉचिंग.